नमस्कार, मी परमदा जाधव. तर आज आपण पाहणार आहोत की जे शेअर्स मार्केट आहे ते सकाळपासून आपल्या शेअर बाजारामध्ये शेअर बाजार हे वाढताना दिसत आहे. तर ते का बरं वाढत आहे किंवा का वाढलं? तर अचानक BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 ह्या मोठ्या प्रमाणात वर गेलेल्या आहेत. तर त्या का वर गेल्या? तर त्याचं पहिलं कारण म्हणजे जागतिक परिस्थिती सुधारली. तर जे युनायटेड स्टेट आणि इराण म्हणजे अमेरिका आणि इराण यांचे जो तणाव होता, त्या तणावामध्ये सुधारणा झाल्यामुळे किंवा तणाव हा कमी झाल्यामुळे हा संकेत मिळाल्यामुळे की तणाव हा कमी झाला आणि म्हणून जे गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला की आता हे तणाव कमी होऊन जाईल किंवा बंद होऊन जाईल आणि म्हणून आज गुंतवणूकदारांनी जास्त हे गुंतवणूक केलेली आहे. तर दुसरं कारण म्हणजे भारत हा मोठा तेल आयात करणारा देश आहे आणि म्हणून जेव्हा क्रूड ऑइल स्वस्त होते, कंपन्यांचा खर्च हा कमी होतोय, तेव्हा प्रॉफिट वाढते म्हणजे नफा वाढतोय आणि त्यामुळे मार्केट हे वर होत आहे किंवा ते जात आहे. तर तिसरं कारण म्हणजे बँकिंग सेक्टर्स. आज आपल्याला बँक सेक्टर्समध्ये सुद्धा आपल्याला तेजी ही दिसली. तर अनेक दिग्गज ज्या बँका आहेत त्यांचे आर्थिक निकाल आज जाहीर केलेले आहेत. त्याच्यामध्ये HDFC बँक हा बँकेचा निव्वळ नफा 9% वाढून तो 19,221 कोटी रुपये झालेला आहे. तसेच बँकेने प्रति शेअर्स 13 रुपये हा लाभधारकाला जाहीर केलेला आहे. तर दुसरी बँक म्हणजे ICICI बँक. तर या बँकेच्या नफ्यात 8% वाढ झालेली आहे. तर 12 रुपये हे त्या लाभार्थ्याला दिलेले आहेत. आणि तिसरी बँक म्हणजे येस बँक. या बँकेचा निव्वळ नफाच आहे हा 45% आहे. मोठी वाढ होऊन ते 1,068 रुपयांची झालेले आहे आणि एवढ्यावरती हे पोहोचलेलं आहे. तर या बँकांनी ज्या बँका आहेत त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि म्हणून जो बँकिंग सेक्टर्स आहे तो मजबूत झालेला आहे. त्याच्यामुळे मार्केट हे मजबूत होते. तर काही मोठ्या कंपन्या आहेत त्याचे रिझल्ट हे चांगले आलेले आहेत. त्याचे प्रॉफिट वाढलं, इन्व्हेस्टर्स खुश झालेले आहेत कारण प्रॉफिट वाढल्यावर त्याला बोनस मिळते. तर त्याच्यामध्ये बाईंग वाढले आणि म्हणून हे इंडिया कमी झाला. तर का कमी झाला? तर याच्यामध्ये फिअर इंडेक्स हा इंडिया फिअर इंडेक्स हा कमी झालेला आहे आणि म्हणून
लोक घाबरत नाहीत, बरोबर? तर जास्त इन्व्हेस्टमेंट करतात. कारण जो इंडिया विक्स फिअर इंडेक्स आहे हा कमी झाल्यामुळे. तर एकदम सोप्या भाषेत सांगायला गेलं तर तेल हे स्वस्त झालं, युद्ध कमी झालं आणि बँका मजबूत झालेल्या आहेत आणि कंपनीमध्ये प्रॉफिट हे वाढलेलं आहे आणि त्यामुळे शेअर्स जो बाजार आहे, शेअर बाजार, त्याच्यामध्ये आज आपल्याला भरपूर अशी वाढ दिसलेली आहे. पण लक्षात ठेवा, शेअर बाजार हा नेहमी वरच चढत नाही. कधीही हा पडू शकतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन. तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.